माझ्या दोन्ही मुली स्कूलला गेल्या ना, माझी अक्षू अशी एकटी घरात खेळत असते बरं का, कारण तिला खेळायला सोबत कोणी नसतं. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे बरं का, कारण गावाकडून आमचं पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सल माझ्या आईने नाही तर चक्क सासूबाईंनी पाठवलेलं आहे बरं का. तर तुम्हाला दाखवते चला काय काय पाठवले त्यांनी. ते त्यांनी आपल्या गावाकडचा प्युअर गूळ पाठवला आहे बरं का, कारण आपल्या गावाकडचा जो घरी बनवलेला असतो तो गूळ, घरातील बनवलेल्या डाळी, हरभरा डाळ, चणा डाळ आणि मुगाची डाळ, आणि त्यांनी चकलीची भाजणी पण दिली होती बरं का, आणि त्याबरोबर चकलीचा मसाला पण दिला होता. कारण त्यांचं म्हणणं होतं की दिवाळीमध्ये तर आम्ही गेलो नव्हतो, त्यामुळे मग आता इकडे बनवूनच खा म्हणून. त्यामुळे मग त्यांनी चकलीचं भाजणी पाठवून दिली होती आणि चकलं बनवून खायला सांगितलं होतं. तसेच घरी बनवलेलं बेसन पण त्यांनी मला दिलं होतं आणि आपल्या गावाकडचं एकदम प्युअर हनी पण दिलं होतं बरं का. पण ते तांदळामध्ये त्यांनी ती बॉटलचं ठेवली होती, ती घट्ट लावली नव्हती वाटतं, ते पूर्ण हनी त्या तांदळामध्ये मिक्स झालं होतं बरं का, आणि पूर्ण मध सांडून गेलं होतं. खूप वाईट वाटत होतं, कारण ते प्युअर मध होतं आणि त्यांनी खूप आवडीने ते आम्हाला दिलं होतं बरं का. काय करणार, असो ते सांडलं ते सांडलं. तर इकडं बघा, त्यांनी डाळीमध्ये असं की नाही त्यांच्या नातीसाठी पैसे पाठवले होते बरं का, कारण ह्यावेळेस आम्ही दिवाळीला गावी गेलो नव्हतो आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पण आम्ही गावी गेलो नव्हतो, त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या नातीसाठी असे डाळीमध्ये पैसे ठेवून दिले होते बरं का. किती प्रेम असतं ना आजींचं आपल्या नातीवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या गावाकडचं एकदम प्युअर हनी दिलं होतं बरं का, पूर्ण भरणी भरून दिलं होतं, पण ते आज प्रवासामध्ये सांडूनच गेलं बरं का त्यामध्ये काही मिक्स वगैरे नसतं, ते एकदम प्युअर हनी होतं. त्यानंतर मग सगळं सामान व्यवस्थित काढून घेतलं आणि भरण्यांमध्ये भरून ठेवलं. आपण सिटीमध्ये राहतो, सिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटतात बरं का, पण गावाकडचे जी प्युअरिटी असते ना ती इकडं शहरामध्ये भेटत नाही बरं का. आणि ते प्रेमाने दिलेलं सासूबाईंनी ते त्याची मज्जा काही वेगळीच असते बरं का. तसंच आज त्यांचाही जीव आमच्याकडे होता, त्यांनी सगळ्या वस्तू आम्हाला 2-2, 3-3 किलोनी पाठवल्या होत्या बरं का, आणि सगळी छोटी छोटी गोष्टी दिल्या होत्या त्यांनी मला. नंतर मी सगळं ओपन करून पाहिल्या तर त्यांनी जिरे मोहरीपासून दिलं होतं मला सगळं बरं का. ते सगळं काय व्यवस्थित ठेवून दिलं. आणि त्यानंतर तांदळामध्ये जे मध सांडून पूर्ण मिक्स झालं होतं ना, ते सगळे तांदूळ व्यवस्थित एका पातेल्यामध्ये मी बाहेर काढले आणि ते स्वच्छ धुवून परत ते वापरायला घेतले बरं का, कारण ते मधाने पूर्ण भिजून खराब झाले होते. आणि त्यांनी माझ्या मुलींसाठी 700 रुपये पाठवले होते बरं का, आणि आवर्जून फोन करून सांगितलं होते की लेकरांना काहीतरी खायला घेऊन दे. आणि त्यांचं माझ्या मुलीवरचं प्रेम बघून इतका आनंद होतो ना, मी स्वतःला खूप लकी समजते की मला इतके छान प्रेमळ सासूबाई भेटल्यात बरं का. आणि अशी सासूबाई सगळ्यांना भेटणं हे लक असतं बरं का, जे लक मला भेटले. तुम्हाला पण तुमच्या सासूबाई गावाकडून अशा वस्तू पाठवतात का ते मला नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी टॅग करा बरं का. त्यानंतर मग घरातली सगळे कामे आवरून घेतली, त्यांनी दिलेल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवून घेतल्या, आणि घरभर असा भरपूर पसारा झाला होता बरं का, त्यामुळे मग ते आवरायला घेतलं, कारण आता एवढा पसारा ठेवून खूप दमले होते मी, आणि आता कंटाळा तर खूप जास्त आला होता. आपण म्हणलं सगळं काम करूनच मग निवांत बसावं, त्यामुळे मग सगळ्या घराला संपूर्ण व्यवस्थित झाडू मारून घेतला. त्यानंतर पाणी वगैरे टाकून मस्त लादी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतरच आराम करून घेतला बरं का. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा बरं का, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.